विशेष उल्लेखनीय आपल्याला अनेक कामं सांगता येईल, पण एक कामाचा उल्लेख निश्चितपणे करायला पाहिजे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करायला लागलो आपण. स्वातंत्र्याच्या 70-72 वर्षानंतर या तालुक्यातलं भटवाडी सारखं गाव अंधारात होतं, कुणी लक्ष दिलं नाही, त्यांना विजेची सोय नव्हती, आयुष्यभर अंधारात काढलेलं ते गाव होतं. छोटस गाव आहे, मतदारसंख्या कमी आहे, लोकसंख्या कमी आहे, पण त्याचा विचार न करता एका छोट्याशा गावाला 43 लाखाचा निधी देऊन त्या गावाला प्रकाशमय करायचं काम, पिढ्यान पिढ्या त्यांचं असलेलं स्वप्न पूर्ण करायचं काम कुणी केलं असेल ते आपल्या आमदारांनी केलं. मतदारसंघाच्या पलीकडे महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून लोक येत आहेत. काय येत आहेत तर या राज्यामधले अनेक प्रश्न, पोलीस पाटलांच्या मानधनाचा प्रश्न आहे, कोतवालांचा प्रश्न आहे, अंगणवाडी सेविकांचा प्रश्न आहे, त्याच्याबरोबर या ठिकाणी मराठा आरक्षणामुळे अनेक नियुक्त्या रखडलेल्या होत्या, त्या सगळ्या नियुक्त्यांचा प्रश्न असेल, मुख्यमंत्री या ठिकाणी शिक्षकांच्या MICITचा प्रश्न होता. अनेक प्रश्न सांगता येतील. महाराष्ट्राच्या विधिमंडळात आपला प्रतिनिधी केवळ आपलं काम करता करता या राज्यातल्या बहुसंख्य लोकांना न्याय मिळवून कसं देता येईल यासाठी आपण बघितलं असेल, मराठा आरक्षणाचं आंदोलन या राज्यात सुरू झालं आणि आमचे आमदार विधिमंडळाच्या दारात उपोषणाला एकटेच बसले जातात. आमचं स्वाभिमान आहे, आपली अस्मिता आहे की केवळ इथं नाही तर विधिमंडळाच्या दारात उभारायची धमक या ठिकाणी त्यांनी निश्चितपणाने दाखवली.